वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी बघा मस्त असं 4 वाट्या इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी बघा 1 वाटी रवा टाकणार आहे। रवा टाकल्यानंतर इथे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ घेतल्यानंतर मी 1 वाटी डाळीचं पीठ इथे घेतलेलं आहे। हे बेसन पीठ आहे आपलं रोजच्या वापरातलं। त्यानंतर इथे मी पाऊण वाटी भरून दही घालून घेतलेलं आहे। तर दही घातल्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ देखील घालून घेणार आहे। तर हे सर्व मिश्रण मी आधी हातानेच व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे आणि त्यानंतर इथे आपण थोडं थोडं पाणी घालून याची छान कन्सिस्टन्सी तयार करून घेणार आहोत। तर ह्या सर्व मिश्र पिठांचे आपण इथे मस्त नाश्त्याला गरमागरम मऊ लुसलुशीत असे धिरडे बनवणार आहोत। तर अशा पद्धतीने बघा इथे मी थोडं थोडं करून पाणी टाकून घेणार आहे आणि याच्या गुठळ्या देखील मोडून घेणार आहे। एकदम पाणी टाकल्याने गुठळ्या चांगल्या पद्धतीने मोडल्या जात नाहीत, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित याला आपल्याला एकदम स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे याचं। त्यामुळे इथे मी थोडं थोडं पाणी घालून याच्या गुठळ्या आधी सर्व मोडून घेणार आहे। तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे, खूप जास्त काही तामझाम करण्याची गरज नाही। सर्व पिठं आपल्या घरात अवेलेबल असतात। मस्त गरमागरम नाश्ता करायचा आणि आपल्या घरच्यांना तो छान खायला घालायचा। तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित इथे मी असं पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि छान असं पीठ स्मूथ असं तयार झालेलं आहे आपलं। तर इथे मी पूर्ण व्यवस्थित पुन्हा एकदा चमच्याने मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर इथे मी हे 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवणार आहे, थोडंसं भिजू देणार आहे याला। आणि बघा 10 ते 15 मिनिटांनंतर छान पीठ भिजल्यानंतर इथे मी पाव चमचा एवढा सोडा घालून घेणार आहे। तुम्ही इनो देखील घालू शकता, सोडा जर घालायचा नसेल तर। हा आपला खायचा सोडा आहे। तर त्या पद्धतीने बघा इथे सोडा घातल्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहे आणि हे मिक्स करत असताना मी गॅसवर पॅन तापत ठेवलेला होता, त्यामुळे व्यवस्थित हे पॅन आपला गरम झालेला आहे। त्यानंतर याला मी तेलाने ग्रीस करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने ग्रीस करून घेतल्यानंतर इथे मी थोडं थोडं बॅटर इथे घालून घेणार आहे। तर छान बघा सोडा टाकलेला आहे आणि छान दह्यात भिजवल्यामुळे मस्त याला जाळी पडत आहे। तर माझ्या पद्धतीने जर तुम्हाला असे छान मऊसूद धिरडे करायचे असतील तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर देखील करा। तर अशा पद्धतीने बघा मी वरतून झाकण ठेवून छान याला वाफ देखील काढून घेणार आहे, म्हणजे खालून गोल्डन ब्राऊन रंगावरती हे धिरडे भाजले जातात आणि वरतून देखील व्यवस्थित याला वाफ मिळाल्यामुळे व्यवस्थित हे शिजून निघतात। तर अशा पद्धतीने मस्त हे धिरडे छान सुटतात देखील। तर खालून व्यवस्थित गोल्डन ब्राऊन रंगावरती भाजून घेतल्यानंतर मी याला पलटून घेणार आहे आणि पलटल्यानंतर तो देखील भाग व्यवस्थित भाजून घेणार आहे। तर छान असे जाळीदार धिरडे तयार झालेले आहेत। एकदम झटपट होणारा नाश्ता आहे, घाईच्या वेळेत लवकर होणारा नाश्ता आहे। जर तुमच्याकडे अचानक पाहुणे जरी आले तरी तुम्ही अशा पद्धतीने छान धिरडे करून सर्व करू शकतात किंवा मुलांच्या डब्याला देऊ शकतात। टिफिनला छोट्या भुकेसाठी तुम्ही संध्याकाळच्या वेळेस देखील हे करू शकतात। तर अशा पद्धतीने बघा मस्त तुम्हाला दाखवते याची घडी उकळून अशा पद्धतीने हे मऊ झालेले आहेत एकदम बघा आणि एकदम लुसलुशीत मऊ असे धिरडे तयार झालेले आहेत। तुम्ही असे करून देखील ठेवू शकतात आणि बघा मी हे बटाट्याच्या भाजीसोबत सर्व करणार आहे। तर आमच्याकडे धिरड्यांसोबत बटाट्याची भाजी आवडते आणि कुठलीही चटणी करा। तर इथे माझ्याकडे पुदिन्याची चटणी होतीच घरी केलेली, त्यामुळे मी ती सर्व इथे केलेली आहे। तर अशा पद्धतीने मी तुम्हाला एक घास तोडून व्यवस्थित दाखवते आहे। इतके सुंदर झालेले आहेत बघा, जवळून मी कॅमेरा दाखवतेय। तर माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते मला नक्की कमेंट करून सांगा। तर हे बघा बटाट्याच्या भाजीसोबत छान असा तुम्ही या गरमागरम धिरड्यांचा आनंद घ्या। थँक्यू, धन्यवाद।